उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, पाहूयात। गतिमानतेने जसं 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारने निर्णय घेतले आणि हे लोकाभिमुख सरकार ठरलं आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर विधानसभेमध्ये त्याचं कामाची पोचपावती देखील मिळाली आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिल्यानंतर जबाबदारी आमची आणखी वाढली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवसाचं विजन आम्ही काय असेल ते लोकांसमोर मांडतोय आणि निर्णय घेतोय। त्यामुळे सर्वच विभागांचा आढावा इथं होतोय आणि याच्यामधून एक विभागामध्ये देखील एक स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे। सगळ्यांना वाटतं की 100 दिवसात आम्ही काही ना काय लोकांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून नगर विकास विभागाची देखील आज होती, गृहनिर्माण विभाग होता, MMRDA होती, महिला बाल कल्याण होता आणि असे सर्वच विभाग होते। तर नगर विकासच्या माध्यमातून देखील जे शहरांचे DP पेंडिंग आहेत ते डेव्हलपमेंट प्लॅन ते तात्काळ निर्णय घेण्याचा त्याच्यामध्ये चर्चा झाली। MMRDAच्या माध्यमातून देखील ठाणे बोरिवली जो टनेल होतोय त्याला देखील लवकर मार्गी लावण्याचा निर्णय झाला। त्याचबरोबर मुंबईकडे पॉट टॅक्सी जी आहे ड्रायव्हरलेस त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरची वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर देखील चर्चा झाली आणि एकंदरीत संपूर्ण विभागांच्या माध्यमातून काल आपण पाहिलं की परवडणारी घरं, परवडणाऱ्या भाड्याची घरं, सिनियर सिटीजनसाठी घरं, महिलांसाठी घरं, काम करणाऱ्या महिला ज्या वर्किंग विमन आहेत त्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, गिरणी कामगारांसाठी, असे पोलिसांसाठी, अशा सगळ्याच याच्यावर चर्चा आपण या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे इंदू मिल आणि बाबासाहेबांचं जे स्मारक आहे ते युद्ध पातळीवर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जे आहे ते युद्ध पातळीवर झालं पाहिजे यासाठी देखील त्यात काय अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा झाली आणि म्हणून एकंदरीत या 100 दिवसाच्या विजनच्या प्रोग्राममधून या महाराष्ट्रातल्या जनतेला जे त्यांनी आम्हाला दिलंय, त्यांनी जे कामाची पोचपावती दिली त्याची परतफेड आम्ही या 100 दिवसाच्या लोकाभिमुख कामातून आम्ही करणार आहोत आणि म्हणून सर्व अधिकारी, सर्व विभाग कामाला लागलेले आहेत। एक टीम काम करते आहे आणि म्हणून एक टीम म्हणून सर्व विभागाच्या माध्यमातून आपापल्या विभागाच्या माध्यमातून मंत्री महोदय देखील कामाला लागले आणि म्हणून आजची बैठक जी होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती महत्वाची होती आणि लोकाभिमुख होती। मेट्रो संदर्भात देखील मेट्रो 3 आपण 100 दिवसाच्या आत सुरू करतोय। मेट्रो 3 आता BKC टू आत्रे चौक वरळी इथपर्यंत सुरू होईल आणि इथून नंतर कुलाब्यापर्यंत जाईल। त्यामुळे हे मेट्रो 3 हे मुळे 10-15 लाख प्रवासी रोज प्रवास करतील आणि मेट्रो 3 कंप्लीट होईल त्यावेळेस लाखो प्रवासी, जवळपास 25 ते 30 लाख प्रवासी रोज प्रवास करतील। त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल आणि या पुढच्या काळामध्ये देखील जवळपास मेट्रो 3 असेल आणि इतर ज्या मेट्रो आहे अशा 50 किलोमीटरच्या मेट्रोचा जे मार्ग आहे ते देखील आपण लोकांसाठी खुले करणार आहोत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल आणि याचा फायदा लोकांना होईल। रहदारी ही जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होईल। ठाणे हे टप्प्याटप्प्याने होती। यावर्षी काही याच्यामध्ये स्मारक असेल किंवा बाबासाहेबांचं अनुयायांकडून प्रश्न सातत्याने उपस्थित केले जातात। हा, त्याच्यामध्ये 6 डिसेंबरपर्यंत आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे। हा बोगदा जो आहे ठाणे बोरिवली टनेल याचं देखील काम सुरू झालेलं आहे। 100 दिवसात आणखी ते पुढे जाईल आणि त्यामुळे जे 2-2.5 तासाचं अंतर जे आहे हे 10 मिनिटात पार करता येईल ठाणे आणि बोरिवली। ठाण्याकडून काम सुरू झालंय, बोरिवलीचं जे आहे लँड एक्विजिशन त्याचं काम सुरू आहे
आणि त्यामुळे या ठाणे आणि मुंबई अगदी जवळ येईल आणि अशा प्रकारचे जे मोठे प्रकल्प आहेत हे लोकांना दिलासा देणार आहे. जसं कोस्टल सारखे, अटल सेतू सारखे, आता ठाणे बोरिवली टनेल सारखे, इथून वसई विरार सी ब्रिज आहे, सी लिंक आहे, तो आपण करतोय. या सगळ्यामुळेच एकंदरीत कनेक्टिव्हिटी आणि लोकांचं जीवन सुखकर होईल आणि म्हणून वाहतूक कोंडीवर देखील मुंबईच्या चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये देखील एक्सपर्ट लोकांचं, तज्ज्ञ लोकांचं ओपिनियन घेऊन आपल्याला कुठं कुठं काय काय करता येईल आणि त्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा कसा मिळेल. सर, गिरणी कामगारांसाठी तुम्ही घोषणा केलेली 1 लाख घरांची गिरणी कामगार विचारत आहेत, कधीपर्यंत घरं मिळतील आणि गिरणी कामगारांसाठी देखील काल मीटिंग घेतलेली आहे. आतापर्यंत फक्त गिरणी कामगारांच्या बद्दल घोषणा होत होत्या, चर्चा होत होत्या, परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या देखील 2-2.5 वर्षामध्ये जवळपास 10-12 हजार गिरणी कामगारांना घरं दिली. आमचे आमदार सुनील राणे हे पाठपुरावा करतात. आमचे इतर आमदार देखील प्रकाश सुर्वे असतील, प्रवीण दरेकर असतील, हे सातत्याने याचा पाठपुरावा करतायत. आणि म्हणून यामध्ये या पुढच्या काळामध्ये गिरणी कामगारांना मुंबई MMR मध्ये 1 लाख घरं कशी निर्माण करता येतील त्याच्यावर काल एक आम्ही धोरण तयार केलंय आणि नक्की त्याच्यामधून लोकांना मुंबईत घरं मिळतील का आणि कधीपर्यंत एकदम डेडलाईन? अरे बाबा, मुंबई कारण कामगारांमधून याच्यामध्ये आपल्याला रखडलेले SRA प्रकल्प, त्याचबरोबर रखडलेले म्हाडाचे प्रकल्प, यासाठी आपण म्हाडा आहे, SRA आहे, मुंबई महापालिका आहे, आपल्या MIDC आहे, MSRDC आहे, MMRD आहे, शिडको आहे, महाप्रीत आहे, या सगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीना देखील आपण पुढे घेतोय. आणि म्हणून यामधून रखडलेले प्रकल्प जे त्याला चालना मिळेल. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे, या रखडलेल्या प्रकल्पांमुळे त्यांना मुंबईत आणण्यासाठी या योजना लाडक्या बहिणीने पैसे परत केलेले आहेत. जे पैसे त्या बाईच्या मुलाच्या खात्यावरती डिपॉझिट झालेले, त्या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो. मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले. खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद. राज ठाकरे श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करतात. यामध्ये ऐका, विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का? लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली, पैसे मिळणार नाहीत, फक्त हे चुनावी जुमला आहे. अरे 5 इन्स्टॉलमेंट दिले, 6वा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला. आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी, कोर्टाने त्यांना फटकारलं, बरोबर. आता सुरुवातीपासून विरोध करतायत. आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा. आणि त्यांची जागा त्यांना दाखवली. ते विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची. एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही. हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो. संतोष देशमुख सरपंच यांची जी निर्गुण हत्या झाली, खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मी यापूर्वी देखील त्याचा निषेध केलेला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय SITचे असतील, CIDची चौकशी असेल, ही अतिशय व्यवस्थित त्याच्यामध्ये चौकशी सुरू आहे. आणि जे आरोपी आहेत, एकही आरोपी सुटणार नाही. मी कालही म्हणालो, कानून के हात लंबे होते है, नाक दाबल्यावर तोंड उघडलं
आणि फरार झालेले आरोपी त्यांची जेव्हा प्रॉपर्टी सीज झाली, त्यांची बँक खाती गोठवली गेली, त्यावेळेस तेव्हा ते शरण आले. जे उरलेले आहेत त्यांना पण पोलीस पकडतील. कोणी याच्यामधून बाहेर राहणार नाही. आणि ही केस सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे. ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन याच्यामध्ये तज्ज्ञ वकील, विशेष वकील लावून कोर्टाला विनंती केली जाईल. कारण ज्या पद्धतीने निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची, तेवढीच कठोर शिक्षा या सर्व आरोपींना झाली पाहिजे. या आरोपींची पाळंमुळं सरकार खोदल्याशिवाय राहणार नाही. आणि या सर्व जे आरोपी आहेत फास्ट ट्रॅकवर केस घेऊन सरकार कोर्टाला विनंती करेल, अशा निर्गुण ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, असा प्रयत्न सरकारचा असेल. जरांगे पाटील नार्कोटेक्सची मागणी करतायत. या आरोपींची नार्कोटेक्स करा अशी मागणी जरांगे पाटील करतायत. मला आवश्यकता वाटते. सर, उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेली आहे. कशा प्रकारे पाहता? सीआयडी चौकशी चालू आहे. या चौकशीत जे निष्पन्न होईल, दूध का दूध, पाणी का पाणी होईल. सर, उद्धव ठाकरेंनी खासगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत सुरक्षेसाठी. आज की मीटिंग जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो विजन है, देश को आगे बढ़ाने का, देश को विकसित करने का, विकसित भारत 2047, और इसलिए ये हमारे महाराष्ट्र की भी प्रगति होनी चाहिए. इसलिए हमारे मुख्यमंत्री महोदय जी देवेंद्र जी के अध्यक्षता में आज बैठक हुई है. 100 दिन का जो विजन है, ये 100 दिन में सरकार के हर विभाग का रिव्यू लिया जा रहा है. और उसमें हर विभाग में एक स्पर्धा लगी हुई है, होड़ लगी हुई है. 100 दिन में हम क्या क्या करेंगे, लोकाभिमुख कार्यक्रम हर विभाग करेगा, ताकि ये आम लोगों का सरकार है, ये सर्वसामान्य जनता का सरकार है. इसलिए 100 दिनों में भी हमारी सरकार की ओर से हमारे लोगों को, जनता को बहुत बड़ा दिलासा, राहत मिलनी चाहिए, बड़े निर्णय लेने चाहिए. इसलिए हर विभाग की बैठक हो रही है और इसमें बहुत अच्छा आउटकम आएगा, बहुत अच्छा रिजल्ट आएगा, लोगों के फायदे का रिजल्ट आएगा. मेट्रो शुरू हो जाएगी, मेट्रो 3 बीकेसी से अत्रे चौक वर्ली, वर्ली से कुलाबा. और इसलिए जो मेट्रो शुरू हो जाएगी तो मेट्रो में भी लाखों लोगों को फायदा होगा, रोड की ट्रैफिक कम होगी. मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस के ट्रैफिक के बारे में चर्चा हुई है, उस पर भी इलाज हो रहा है. और जो ठाणे बोरीवली टनल है उसको भी काम शुरू हुआ है. ये 30 दिन में, 100 दिन में और काम आगे बढ़ेगा. और इसलिए ये 100 दिन का जो विजन रखकर हमारे मुख्यमंत्री आगे बढ़ रहे हैं, एक टीम बनकर हम काम कर रहे हैं, इसका फायदा जनता को होगा.